पवार मरीन लाईन्स पोलिसात सध्या स्थानकामध्ये आहे, तर डीजीसीए विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी रोहित पवार पोलीस स्थानकात आहेत। दरम्यान रोहित पवार 5 जणांविरोधात तक्रार देण्यासाठी आता पोलीस स्थानकात आलेत। डीजीसीए आणि बीएसआर कंपनीवर गुन्हा दाखल व्हावा या मागणीसाठी आमदार रोहित पवार आक्रमक झालेत। अनुषंगाने ते उपमुख्यमंत्री गेले की नाही गेले एवढे एव्हिडन्स आहे, सगळ्या न्यूजला आलेले आहे। तुम्ही 8 दिवस घेतला पहिली गोष्ट तुम्ही उठा त्यांना बसू द्या। एक मिनिट हो साहेब, माहिती देते तुमच्या विभागातला माणूस गेला त्याच्यामध्ये आमचे काका गेले, नेता गेला। तुम्ही का बोला? तुम्ही बोला ना, हे कशाला बोलताय मध्ये साहेब? पहिली गोष्ट आम्हाला ऍप्लिकेशन द्यायची आम्ही आणलेल्या सोबत साहेब आम्हाला